शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या नादाला लागू नये असा थेट इशारा राज ठाकरेंनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दिलाय। माझं मोहोळ उठलं तर तुम्हाला निवडणुकीसाठी साधी सभा देखील घेता येणार नाही असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिलाय। महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यात आरक्षणाची गरजच नाही या भूमिकेचा राज ठाकरेंनी पुनरुच्चार केला। आपल्या दौऱ्याचा जरांगेंशी काहीही संबंध नव्हता, मात्र आपल्या विरोधात जाणीवपूर्वक प्रचार करण्यात आला असा आरोप राज ठाकरेंनी केला। तो ओरडत गेला, एक मराठा लाख मराठा म्हणजे काय? तर ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे, पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे। मराठा बांधव असतील, भगिनी असतील, ओबीसी समाजातले बांधव असतील, भगिनी असतील, इतर समाजातले लोक असतील, ह्यांनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे। शरद पवारांसारखा आज 82-83 वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल। आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी, कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी। तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी। तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो, माझ्या नादी लागू नका, एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय। माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही। नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील। राज ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमधल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांवर टीका केली आहे, तर अजित पवारांचं कौतुक केलंय। आम्हाला इशाऱ्याने धमकी देऊ नका, तुम्हाला जर धमक्या द्यायच्या असतील तर फडणवीस आणि महाराष्ट्र द्रोहांना असं संजय राऊत कोणाला नाही नाही, शरद पवारांची सोंगटी आहे ती, करवली त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती, कळलं का? ते उंबरठ्यावरती बसून तिकडे आयुष्य जवळ आहे। मी तुम्हाला एक अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो। हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ते बरोबर, आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना जेव्हा, बरोबर, ते जेम्स लेन, मी तुम्हाला नक्की खात्रीलायक सांगतो, अजित पवार कधी जातीच्या राजकारणामध्ये कधी पडले नाहीत, एवढं निश्चित। बाकी माझे अनेक मतभेद असतील, माझे असतील, अनेकांचे असतील, पण जी योग्य गोष्ट आहे मला असं वाटतं ते कधी जातीच्या बाबतीत आजपर्यंत त्याचं मी कधी वक्तव्य पण ऐकलेलं नाही आणि ते कधी या बाबतीत भानगडीत कधी पडलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।